SIP साठवत गेलो, 5 वर्ष सलग नेटानं SIP केली, मोठ्या रकमेची SIP केली आणि माझ्याकडे 50 लाख रुपये, कोटभर रुपयाचा कॉर्पस जमा झाला, तर त्यातून देखील मला सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन घेणं शक्य आहे. मी जर पडत्या मार्केटला अशा पद्धतीने टॉपअप पैसे टाकत गेलो, योग्य पद्धतीने टाकत गेलो, योग्य काळासाठी टाकत गेलो, तर कदाचित येणाऱ्या 3-5 वर्षात मला मिळणारा परतावा हँडसम परतावा असेल किंवा माझी व्हॅल्यू ही योग्य पद्धतीने वाढलेली असेल असं मला वाटतं. तर योग्य रकमेची SIP सुरू केली आणि माझा कॉर्पस 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी असा जमा झाला, तर मला पोटेन्शियली 70,000, 75,000, लाखभर रुपये महिन्याचं उत्पन्न मिळू शकतं. लाईफ एक्सपेक्टन्सी जर वाढलेली आहे तर आपल्याला तसे खर्चही करायला लागणार आहेत. तितका काळ पैसे गाठीशी असणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यासाठीच माझी योग्य जर इन्व्हेस्टमेंट झालेली असेल तर एक मोठा कॉर्पस माझ्याकडे तयार होतोय आणि मग दरवेळी मी रिटायरमेंट म्हणूनच SWPचा विचार करायचा आहे असं नाहीये. नमस्कार. कोटीच्या कोटी उड्डाणेच्या आजच्या या फ्रेश भागात पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. काल नुकतीच दिवाळी संपली आहे, छान भाऊबीज झाली आहे, भरपूर भेटवस्तूंची रेलचेल झाली असेल ना. पण गेल्या एपिसोडमध्ये आम्ही असं सांगितलं होतं की तुम्ही अशा पद्धतीने एखादं फायनान्शियल गिफ्ट द्या की ज्याच्यामुळे पुढचं भविष्य अत्यंत सेफ आणि सिक्युअर होऊ शकतं. मग अशा गिफ्ट दिल्यात का दिल्या पाहिजेत? SIP, SWP, STP ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो, पण त्याचा नेमका अर्थ काय? का असं म्हणतात की लेट मनी मूव्ह स्मार्टली, नॉट सडनली? हाच विचार आजच्या भागात आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा चला आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. भूषण दादा नमस्कार. नमस्कार अनघाताई. येस, मी सुरुवातीलाच म्हटलं तसं की फायनान्शियल भेटवस्तू बहुधा आता दिल्याही असतील. तुझ्या सांगण्यावरून अनेकांनी ते इम्प्लिमेंटही केले असेल, तशा प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्यात. पण मला असं वाटतं की तरी सुद्धा थोडं एक्सप्लेन करूया की नक्की SIP, STP, SWP म्हणजे काय? सो आपण म्हणतो ना, मराठीत एक म्हण आहे बघा, केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. म्हणजे आपण आता सांगितलं आधीच्या भागात की दिवाळीत फायनान्शियल गिफ्ट द्या आणि त्याचा फायदा होईल. ग्रॅज्युअली आयुष्यभर दिवाळी साजरी करता येईल किंवा प्रत्येक दिवाळी ही आनंदाने साजरी होईल. सो SIP, SWP, STP हा जो विचार आहे, सो व्हॉट इज SIP? SIP इज नथिंग बट, म्हणजे याला आपण जर भूतकाळात गेलो, आधीच्या काळात गेलो आणि जर विचार केला तर पूर्वी आजीचा बटवा, त्याच्यात पडणारे पैसे, ही देखील एक SIPच होती. आई दर महिन्याला बाबांकडून मिळणारे पैसे, त्यातून काही पैसे बाजूला काढून तांदूळाच्या डब्यात, पिठाच्या डब्यात ठेवत होती, ही देखील एक SIPच होती. किंबहुना काळाच्या ओघामध्ये जसा काळ पुढे सरत गेला तसं सोन्यामध्ये मंथली गुंतवणूक, म्हणजे सोन्यात RD ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा सोन्याची भिशी, ही देखील एक SIPच होती किंवा आहे. आता त्याचं नवं रूप आलेलं आहे, त्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असं म्हणतात, जे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून होते. सो मग माझ्याकडे आज 1 लाख रुपये महिन्याचं उत्पन्न आहे, माझा मासिक खर्च हा साधारण 60,000 रुपये आहे आणि 40,000 रुपये माझ्याकडे शिल्लकीला पडतात. तर हे पैसे महिन्यागणिक मी बाजूला ठेवत जाणं, त्याची इन्व्हेस्टमेंट करणं आणि ती योग्य प्रॉडक्टमध्ये करणं म्युच्युअल फंडच्या माध्यमातून, याला आपण SIP असं म्हणू शकतो. मग SIP फक्त मंथलीच केली जाते का? तर नाही, ती डेली पण होऊ शकते, ती वीकली होऊ शकते, ती हाफ मंथली होऊ शकते, ती मंथली होऊ शकते, ती क्वार्टरली होऊ शकते, ती हाफ इयरली होऊ शकते, ती इयरली होऊ शकते. सो वेगवेगळ्या पद्धतीने SIP मध्ये आपल्याला गुंतवणूक करता येणं शक्य आहे. हा झाला SIP प्रकार. दुसरा आहे SWP. एक्झॅक्टली उलट आहे SIPच्या. जसं SIPत आपण रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करतो, तसं SWP जर आपल्याला हवी असेल तर आपल्याला वन टाइम इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, किंबहुना लमसम इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. जर समजा मी आज काही लमसम पैसे घातलेत आणि त्यातून 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर, किंवा जर मला इमिडिएट इफेक्टवर हवं असेल तर इमिडिएटली दर महिन्याला विड्रॉल घ्यायला सुरू करणं, ज्याला आपण सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन असं म्हणू शकतो. मग यातही मी मंथली घेऊ शकतो, हाफ इयरली घेऊ शकतो, क्वार्टरली घेऊ शकतो, इयरली घेऊ शकतो. ह्यालाही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला वापरता येऊ शकतं. किंबहुना मी SIP साठवत गेलो, 5 वर्ष सलग नेटानं SIP केली, मोठ्या रकमेची SIP केली आणि माझ्याकडे 50 लाख रुपये, कोटभर रुपयाचा कॉर्पस जमा झाला, तर त्यातून देखील मला सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन घेणं शक्य आहे. सो हा झाला SWP.
तिसरा प्रश्न तू घातला होतास की जो STP. सो असं आहे अनघा की आता टेरिफचं वॉर सुरू आहे, जागतिक मंदी येईल अशी परिस्थिती आहे, अमेरिकेची इकॉनॉमी ही योग्य पद्धतीने काम करत नाही किंवा लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, जगभरात इकॉनॉमीच्या अडचणी आहेत. अशा सिच्युएशनमध्ये जिथे त्रेधा तिरपीट वर्ल्ड इकॉनॉमीची उडालेली आहे आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये काय घडणार आहे ही अनिश्चितता जेव्हा आहे, तेव्हा मला इन्व्हेस्टमेंट तर करायची आहे. माझ्या हातात आज कॉर्पस आहे, तर मी इमिडिएटली अशा एखाद्या इक्विटी फंडमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं रास्त आहे का? तर रास्त आहे. पण मग तो मार्ग मला जो निवडायचा आहे तो STPचा निवडायचा आहे, विच इज सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. ओके. जर आज मी समजा परत उदाहरण घेऊयात की मी 50 लाख रुपये लमसम माझ्याकडे आहेत आणि मी ते पैसे टाकलेत, तर टाकलेत म्हणजे इन्व्हेस्ट केलेत. इन्व्हेस्ट करताना ती मी म्युच्युअल फंडच्या कुठेतरी लिक्विड फंडमध्ये किंवा ओव्हरनाईट फंडमध्ये, शॉर्ट टर्म फंडमध्ये गुंतवणूक केली, कारण मार्केटमध्ये आता व्होलॅटिलिटी आहे. इकॉनॉमीचं काय होणार आहे पुढच्या 3-6 महिन्यात, वर्षभरात याचा अंदाज येत नाहीये. सो मग मी म्हणून ते पैसे लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये ठेवले, जिथे रक्कम कमी होण्याची शक्यता सुताराम नाही किंवा नॉट पर्सेंटेज आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर त्या लिक्विड फंडमधून मी ग्रॅज्युअली दर आठवड्याला किंवा दर 15 दिवसाला, दर महिन्याला थोडी रक्कम करत पुढच्या 6 महिन्यात, वर्षभरात, 2 वर्षात हळूहळू टप्प्याटप्प्यानं ऍक्च्युली मला ज्या लॉंग टर्म प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक करायची आहे तिथे पैसे टाकत जातो, तिथे इन्व्हेस्ट करत जातो. या फॉर्मला आपण सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन असं आपण म्हणू शकतो. वा, इतकं छान समजावलंस तू. मला असं वाटतं की या प्रत्येकाचा आम्हाला तर निश्चित उपयोग होणारच आहे, पण जेव्हा विचार क्लिअर होतात, मला असं वाटतं की त्यामागची आणखीन उद्दिष्ट किंवा सगळी थॉट प्रोसेस क्लिअर होत जाते. आता जसं आपण विचार करताना आणखीन एक क्लॅरिटी मला विचारायची होती, ती म्हणजे STP आणि SIP हे एकमेकांशी लिंक्ड आहेत, करू शकतो का? आणि जर झाले तर त्याचा कसा फायदा होऊ शकतो असं तुला वाटतं? सो STP आणि SIP ह्या 2 वेगळ्या संकल्पना आहेत. या लिंक होऊ शकतात का? तर होऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ काय की जसं मी मगाशी म्हणालो की मार्केट व्होलटाईल आहे आणि मला माहिती नाहीये, अंदाज येत नाहीये, पण मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि पडणाऱ्या मार्केटचा बेनिफिट घ्यायचा आहे. म्हणजे आपण कायम जे ऐकत असतो की बाबा मार्केट जर पडत असेल तर मॅक्झिमम युनिट बाय करण्याची संधी आपल्याकडे आहे, ही ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि इंडिया ही लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी असं आपण कायमच म्हणतो. तर ह्या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा अशाच वेळी आपल्याला घेता येतो. मग मी लमसम पैसे टाकलेत, लिक्विड फंडमध्ये टाकलेत, तिथे ग्रॅज्युअली मी पैसे ते ट्रान्सफर करतोय. इट इज वन काइंड ऑफ SIP ओनली. ओके. आणि जेव्हा मी माझ्या खात्यातून म्हणजे बँक अकाउंटमधून दर महिन्याला किंवा दर आठवड्याला, 6 महिन्याला, क्वार्टरली पैसे इन्व्हेस्ट करत जातो, त्याला आपण SIP म्हणतो. सो या दोघांचं लिंकिंग आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे मी एकच फंड निवडलाय, त्याच फंडामध्ये मी SIP पण करतोय, त्या फंडाच्या किंवा त्या फंड हाऊसच्या लिक्विड फंडमध्ये मी पैसे इन्व्हेस्ट केलेत आणि त्या लिक्विड फंडमधून ऍक्च्युली जिथे SIP चालू आहे त्याच फंडात मी परत STP पण करतोय. सो या दोघांचंही लिंकिंग मला करता येणं शक्य आहे आणि त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. कारण मी जर पडत्या मार्केटला अशा पद्धतीने टॉपअप पैसे टाकत गेलो, योग्य पद्धतीने टाकत गेलो, योग्य काळासाठी टाकत गेलो, तर कदाचित येणाऱ्या 3-5 वर्षात मला मिळणारा परतावा हँडसम परतावा असेल किंवा माझी व्हॅल्यू ही योग्य पद्धतीने वाढलेली असेल असं मला वाटतं. वा, या दोन्हीचा विचार करताना आणखीन एक बघायचा महत्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे SWP. बऱ्याचदा SWP हे म्हणणं कदाचित आपल्यापर्यंत पोहोचतं, पण त्याच्यासाठी जो कॉर्पस क्रिएट करावा लागतो तो जोपर्यंत उत्तम होत नाही तोपर्यंत SWP सुद्धा उत्तम मॅनेज होत नाही असं म्हणतात. तर असं का? सो आता ह्या व्यक्तिपरत्वे संकल्पना अनघा बदलणार आहेत. म्हणजे काय की एखाद्याला 10 लाख रुपयांचा कॉर्पस जमा झाला आणि 5,000 रुपये महिना जर मिळणार असेल तर त्यातही एखादी व्यक्ती आनंदी असते. पण आता विचार जर केला तर 5,000 रुपये ही रक्कम मला महिन्याला पुरणारी आहे का? तर निश्चितच नाही. ओके. मग मला मोठा कॉर्पस जमा करणं अपेक्षित आहे. सो मग मी SIPच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करताना प्रत्येक इन्व्हेस्टरला हे सांगतो, कारण लोक इन्व्हेस्टर आमच्यापर्यंत येतात अनघा आणि म्हणजे आज जे आपण पॉडकास्ट करतोय किंवा रेडिओवर पण मी आकाशवाणीवर बोलत असतो, अशा वेगवेगळ्या माध्यमातून मध्यंतरी आपण नाशिकला ऋतू हिरवा नावाचा पण कार्यक्रम केला, त्यातूनही काही इन्व्हेस्टर आमच्यापर्यंत पोहोचले. तर आम्हाला SIP करायची 10,000ची सुरू करा. माझं उत्पन्न महिन्याला 2 लाख रुपये, माझा खर्च साधारण
50,000 ते 75,000 रुपये. तर राहिलेला पैसा हा शिल्की पडला पाहिजे, योग्य प्रॉडक्ट मध्ये गेला पाहिजे. तर मी तिथे विचार काय करतोय, लिमिटेड अमाऊंट इन्व्हेस्ट करतोय. म्हणजे ह्याच्यात मला एक उदाहरण असं पण घालता येईल. एक माझा बिल्डर मित्र आहे अनघा, ज्याने 2006 साली माझ्याकडे 1,000 रुपये महिन्याची SIP केली. आता साधारणतः 2,17,000 रुपये 1,000 रुपये करत इन्व्हेस्ट झालेत. म्हणजे 1,000 रुपये महिना असे 217 महिने झालेत. म्हणजे 2,17,000 रुपये इन्व्हेस्ट झालेत. आणि आज त्या 2,17,000चं व्हॅल्युएशन साधारण 19,51,000 रुपये मोर प्रिसाइजली एवढं व्हॅल्युएशन आहे. आता तो बिल्डर असल्या कारणाने आणि मोठा व्यवसाय करत असल्या कारणाने त्याला त्या 19,50,000 फरक पडत नाही ना 2,17,000 फरक पडतो. पण मग त्याला कायम भेटल्यानंतर मी काय सांगतो, तर त्याच वेळी जर तू माझं ऐकलं असतं आणि 10,000ची SIP केली असती 1,000च्या ऐवजी, तर ती रक्कम आपली 20,17,000 इन्व्हेस्ट असते आणि त्याची व्हॅल्यू आज साधारणतः 20 करोड रुपये असते. किंवा जर आपण ती SIP 1,00,000 रुपयाची केली असती तर ती व्हॅल्यू 217 करोड रुपये असते. तर त्याने नक्कीच तुझ्या आयुष्यात फरक पडला असता. आता ह्याच्यात सांगायचं तात्पर्य काय मला, की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तेवढाच आहे. पण तीच SIP जर मी सुरू करताना योग्य रकमेची केली, ओके, आणि आपल्याला SWP शी जोडायचं आहे, हे जे तू विचारलंयस मला, तर योग्य रकमेची SIP सुरू केली आणि माझा कॉर्पस 1 कोटी 1.5 कोटी 2 कोटी असा जमा झाला, तर मला पोटेन्शियली 70,000 75,000 लाखभर रुपये महिन्याचं उत्पन्न मिळू शकतं. आणि आय थिंक आजच्या घडीला आज जी काही अर्थव्यवस्था आहे किंवा जो खर्च इंडिव्हिज्युअलला किंवा फॅमिलीला करायला लागतो, त्याला 1,00,000 रुपये जर 2 लोकांचं कुटुंब असेल किंवा 3 लोकांचं कुटुंब असेल तर ते कम्पॅरेटिव्हली पुरेसे आहेत, जर योग्य लाईफस्टाईल असेल तर. बरोबर. सो असा विचार करता येऊ शकतो. अजून एक SWPचा मुद्दा असतो की जेव्हा जेव्हा हा शब्द येतो तेव्हा तेव्हा इज इक्वल टू रिटायरमेंट प्लॅन असाच त्याच्याशी तो संलग्न होऊन येतो. मग या रिटायरमेंट प्लॅनचा विचार करताना आणि विड्रॉलचं गणित समजून घेत असताना ही मॅनेजमेंट आपण कशी बघितली पाहिजे? सो याच्यात 2 मुद्दे आहेत. एक तर मगाशी आपण जसं बोललो की मला SIP करत जायची आहे किंवा इन्व्हेस्ट करत जायचं आहे. फक्त SIPनीच इन्व्हेस्टमेंट होते असं नाही. मला रेग्युलर इंटरवलला पैसे टाकणं गरजेचं आहे आणि एक मोठा व्हॉल्यूम किंवा एक मोठी रक्कम माझ्या गाठीशी साठली पाहिजे, हा विचार मला केला पाहिजे. मग आज जर गणित मांडायचं, आता उदाहरण घेऊयात की एक कुटुंब आहे, त्यांचं 50,000 रुपये आजचं महिन्याचं मासिक खर्च आहे, ओके, आणि ॲव्हरेज एज त्या फॅमिलीचं आहे 40 वर्ष. आजपासून 20 वर्षानंतरचा जर विचार केला तर हाच खर्च साधारणतः 1.5 लाख रुपये ते 2.5 लाख रुपये महिन्याला असणार आहे. आणि जर लाईफ एक्सपेक्टन्सी असा जर विचार केला आणि जर ते कुटुंबातलं व्यक्ती, शेवटची व्यक्ती ही 85-90 वर्षांपर्यंत जगणारी असेल, म्हणजे मला आठवतं आपण साधारणतः 1-2 दिवसांपूर्वी कधीतरी फोनवर बोललो होतो आणि तेव्हा तू म्हणाली होती की आमच्याकडे 101 वर्षांच्या आजी आहेत, 97 वर्षांचे काका आहेत. सो हे जर आयुर्मान असेल माणसाच्या आयुष्यातलं, लाईफ एक्सपेक्टन्सी जर वाढलेली आहे तर आपल्याला तसे खर्चही करायला लागणार आहेत. तितका काळ पैसे गाठीशी असणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यासाठीच माझी योग्य जर इन्व्हेस्टमेंट झालेली असेल SIPच्या माध्यमातून और कन्सिस्टन्सी इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून जर माझे पैसे इन्व्हेस्ट झालेले असतील तर एक मोठा कॉर्पस माझ्याकडे तयार होतोय. आणि मग दरवेळी मी रिटायरमेंट म्हणूनच SWPचा विचार करायचा आहे असं नाहीये. मला महिन्याच्या गाठी मला लागणारे पैसे SWPच्या फॉर्म मध्ये मिळणारच आहे. पण मी जेवढा काळ आयुष्य जगणार आहे तेवढा काळ मी ते आनंदाने जगणार आहे. लक्षात घ्या ना, आपण दिवाळीच्या पिरियडमध्ये आहोत, आपण आनंदाबद्दल बोलतोय, सणांबद्दल बोलतोय, सण साजरे करण्याबद्दल बोलतोय, पण आयुष्य हे देखील एक सण आहे आणि हा आयुष्यभर साजरा करायला म्हणजे आला पाहिजे. आयुष्य हे साजरं करता आलं पाहिजे. म्हणूनच आमची टॅगलाईन पण आम्ही ठेवली की कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन. ओके, हे त्याकरताच ठेवलंय की आयुष्य हे जगता आलं पाहिजे, साजरं करता आलं पाहिजे. सो मला SWPच्या माध्यमातून आयुष्य हे साजरं करायचंय. आणि त्याचा पुढचा मुद्दा असा आहे ज्याला मी विल प्लॅनिंग किंवा मग माझ्या नेक्स्ट जनरेशनला लागणारा पैसा जरी लागणार असेल किंवा नसेल, जी ॲसेट मी सोडून जातोय ती इझिली त्यांच्या नावाने ट्रान्सफर होणार आहे, हा देखील त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. सो एकंदरीतच फक्त रिटायरमेंट प्लॅनिंग असा विचार न करता मला योग्य पद्धतीने SWPचं प्लॅनिंग आणि फंड निवडताना सुद्धा जेव्हा मी SWPचं प्लॅनिंग करणार आहे 20 वर्षानंतर, म्हणजे आपण 40 वर्षाच्या कुटुंबाचं उदाहरण घेतलं आणि 20 वर्षानंतर SWP लागणार आहे कारण 60व्या वर्षी रिटायरमेंट होणार आहे. तर आजच निवडताना असं निवडायचं आहे की मला SWP स्ट्रेट अवे त्या फंडमधून घेता आली पाहिजे. 60व्या वर्षी परत फंड बदला आणि मग त्यातून SWP सुरू करा, ही भानगड करण्याची गरज नाही पडली पाहिजे.
बऱ्यापैकी सविस्तर माहिती तू सांगितलीस. तूच म्हणाला तसं की दिवाळीचा माहोल अजून सुरूच आहे. जरी काल भाऊबीज झाली असली तरी सुद्धा अजूनही आपल्या प्रत्येकाच्या मनात तो दिवाळ सण रुंजी घालतोय. तर आपण प्रत्येकाने आपल्या क्षणाचा सण होवो अशीच प्रार्थना करूया आणि नेक्स्ट भागात भेटूया. कारण नेक्स्ट भाग हा पुन्हा एक स्पेशल एपिसोड असणार आहे. आमच्या क्रिसेंट तर्फे खास होम मेकर्स डे साजरा केला जातो. तो काय आहे, त्या संदर्भातला विचार काय, याच सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. तोपर्यंत बघत राहा कोटीच्या कोटी उड्डाणे आमच्या क्रिसेंट MFD या YouTube चॅनलवर. नमस्कार.